तर अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी आता पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्रीपासून या महाब्लॉकला सुरुवात होईल। 10 वाजल्यापासून ते उद्या रविवारी अर्थात 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या मेगा ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये, त्यामुळे मुंबईकर जर उद्या कुठे घराबाहेर पडायचा प्लॅन करत असाल तर नक्की ही बातमी तुम्ही पहा। हो, कारण आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे इतका मोठा हा महाब्लॉक म्हणूनच आपण त्याला म्हणतोय 9 तासांचा हा ब्लॉक। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। सुमित, या महाब्लॉकचे परिणाम काय होणार आहेत? कोणकोणत्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या? विशेष आणि मोठा ब्लॉक आहे। रात्रीचा जरी ब्लॉक असला तरी त्याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे प्रवासावरती, कारण फक्त लोकल फेऱ्याच नाही तर एक्सप्रेस ट्रेन देखील याच्यामुळे बऱ्याचशा रद्द होणार आहेत। ज्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे आज रात्री याच्यामध्ये मुंबई सेंट्रल अहमदाबाद पॅसेंजर, मुंबई सेंट्रल इंदोर, त्याचप्रमाणे राजकोट दुरंतो एक्सप्रेस, अहमदाबाद पॅसेंजर आहे आणि मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस या आज कॅन्सल करण्यात आल्या खरं तर। आणि उद्या देखील मुंबई सेंट्रल अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस, वलसाड फास्ट एक्सप्रेस आहे, मुंबई सेंट्रल पॅसेंजर वलसाड ही देखील, आणि गुजरात क्वीन एक्सप्रेस आणि इंदोर मुंबई सेंट्रल या एक्सप्रेस सध्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। तर काही एक्सप्रेस या दादरवरूनच पुढे चालवण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे या मार्गावरून किंवा या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत, त्यांना या एक्सप्रेसने प्रवास करता येणार नाहीये। तर दुसरं लोकलच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लोकल देखील साधारणतः 205 फेऱ्या आहेत, त्याच्यापैकी 199 फेऱ्या या सुरू असतील आणि 205 फेऱ्या रद्द असणार आहेत। त्याच्यामुळे या मधल्या काळामध्ये जर कोणाला प्रवास या मार्गावरून करायचा असेल तर या गोष्टी आधी लक्षात घेऊनच त्यांनी प्रवास करायला हवा, कारण त्यांना कदाचित याचा त्रास सहन करावा लागू शकतो। पण बेसला देखील या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी थोडीशी खरं तर प्रवासासाठी एक मार्ग उपलब्ध करून दिलाय। बेसच्या काही बसेस या मार्गावरती चालवल्या जाणार आहेत। बिलकुल सुमित, एकूणच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोणकोणत्या लांब पल्ल्याच्या